ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण पाडकाम या कारवाईसाठी उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली। या पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 30 अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली। तसेच लोकमान्य नगर, सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांप्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय। उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या 9 प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे। त्याचबरोबर प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीनिहाय पथक प्रमुख म्हणून उपायुक्त तसेच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली। त्यांच्यासोबत सहाय्यक, पथक प्रमुख, अभियांत्रिकी अधिकारी, कर्मचारी या आदींचा समावेश आहे। या पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्या निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। अव्याप्त इमारती, बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत। तसेच काही ठिकाणी वाढीव बांधकाम, कॉलम उभारणी, फ्लिपचे काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली। विशेष पथकांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली। येऊर, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट, नौपाडा, उथळसर, माजिवडा, मानपाडा येथे ही कारवाई करण्यात आली। दिवा येथील 17 इमारतींपैकी आणखी 2 इमारती पाडण्यात आल्या। तिथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या ही 13 झाली। तिथे पाडकामास विरोध झाला। अखेर पोलीस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलंय। दिवा येथील कारवाईच्या वेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आदी उपस्थित होते। यापूर्वी या मोहिमेत 33 बांधकामांवर कारवाई करण्यात आली। त्यात आणखी 30 बांधकामांची भर पडली। या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅक्टर, ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला। पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। तर कारवाईच्या आकडेवारीचा तक्ताही पाहणार आहोत। नौपाडा कोपरी प्रभाग समितीत 3, तर दिवामध्ये 8, मुंब्रामध्ये 3, कळवामध्ये 1, उथळसरमध्ये 2, माजिवडा मानपाडामध्ये 7, वर्तकनगरमध्ये 2, लोकमान्य नगरमध्ये 2, तर वागळे इस्टेटमध्ये 2 अशी एकूण 30 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे।